अरे बाळा, किती विचार करशील? थकला नाहीस अजून? तुझ्या मनाचं हे वादळ, हे ओझं कधी उतरवून ठेवणार आहेस माझ्या चरणी? मी तुला सांगितलं होतं ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तरीही तू भविष्याच्या भीतीने का ग्रासला आहेस? ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांचं टेन्शन घेऊन तू स्वतःला का छळतोयस? तुला वाटतंय की सगळं तुझ्या हाताबाहेर जातंय, पण लक्षात ठेव, या सृष्टीचा कण अनकण माझ्या इच्छेशिवाय हलत नाही. मग तुझ्या आयुष्याची काळजी मी घेणार नाही का? एका माणसाची गोष्ट सांगतो, नीट ऐक. एक माणूस रस्त्यावरून चालला होता. त्याच्या डोक्यावर सामानाचं एक खूप मोठं आणि जड गाठोडं होतं. चालता चालता तो खूप थकला होता. इतक्यात तिथून एक गाडी चालली होती. गाडीवाल्यानं दया दाखवून त्या माणसाला गाडीत बसवलं. तो माणूस गाडीत बसला खरा, पण त्याने आपल्या डोक्यावरचं ते जड गाठोडं खाली उतरवून ठेवलंच नाही. तो गाडीत बसूनही ते ओझं तसंच डोक्यावर धरून बसला होता. गाडीवाला हसून म्हणाला, अरे वेड्या, आता तू गाडीत बसला आहेस, मग ते ओझं डोक्यावर कशाला? ते खाली गाडीत ठेव ना. तेव्हा तो माणूस म्हणाला, नको रे बाबा, गाडीवर आधीच माझं वजन आहे, त्यात या गाठोड्याचं वजन टाकून मी गाडीवर जास्त भार देऊ इच्छित नाही. बाळा, तुझी अवस्था ही अगदी तशीच झाली आहे. मी तुला आयुष्याच्या या गाडीत बसवलं आहे. मी तुझा भार वाहतोय, तरीही तू तुझ्या चिंतेचं गाठोडं डोक्यावर घेऊन स्वतःला त्रास करून घेतोयस. तुला वाटतंय की सर्व तुलाच सांभाळावं लागणार आहे, पण तू विसरतोयस की ही सृष्टी आणि तुझं आयुष्य मी चालवतोय. तू फक्त तुझं कर्म कर, प्रामाणिकपणे प्रयत्न कर. जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार करणं सोड. हा अट्टाहास कशासाठी? हे मी पण बाजूला सार आणि एकदा फक्त मनापासून म्हण, स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोपवलं आहे. ज्या क्षणी तू तुझा भार माझ्यावर टाकशील त्याच क्षणी तुला एक विलक्षण शांतता जाणवेल. मी तुझ्या कल्याणासाठी जे योग्य आहे तेच करणार. हे त्रिवार सत्य आहे. तुला काय वाटतं, मी तुला या अडचणीत असं सोडून देईन? जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक अडथळा तुला काहीतरी शिकवण्यासाठी आहे, तुला अधिक मजबूत करण्यासाठी आहे. म्हणून घाबरू नकोस, शांत हो. वेड्या, काळजी करणं सोड आणि माझ्याकडे बघ. मी तुझ्या सोबतच आहे, तुझ्या हृदयात, तुझ्या श्वासात. हा चेहरा नेहमी असाच आनंदी ठेव, कारण तुझा आनंद हीच माझी खरी सेवा आहे. निश्चिंत हो, सगळं काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ.